आणि यानंतरची बातमी एका ऑफरची। आता ही ऑफर कुणी दिली आहे हे तुम्हाला कळेलच, कारण कुणाला चपटी, कुणाला कोंबडं, तर कुणाला लक्ष्मी। प्रकाश सोळंकेंनी निवडणूक जिंकण्याची आता भलतीच त्रिसूत्री जाहीर केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये सोळंकेंनी यावरचं आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। लावणीच्या दणक्यानंतर सोळंकेंची आता चपटी चर्चेत आली आहे। सोळंकेंच्या वक्तव्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा विरोधकांच्या तावडीत सापडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचा आता निवडणूक जिंकण्याबाबतचा वेगळाच पॅटर्न आता त्यांनी बोलून दाखवलाय। सोळंके म्हणतात की निवडणूक जिंकण्यासाठी कुणाला चपटी द्यावी लागते, कुणाला कोंबडं कापावं लागतं, तर कुणाला लक्ष्मीचं दर्शन करावं लागतं हे आमच्या कार्यकर्त्यांना चांगलंच माहिती आहे। सोळंकेंच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चांना उधाण आलेलं आहे। या निवडणुकीमध्ये कसं मतदान घेतलं ते त्यांना चांगलं माहिती आहे आणि त्याच्यासाठी काय काय दारुगोळा लागतो शेवटच्या 2 दिवसात। कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणासाठी बकरं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहेत तुम्ही। माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवलेल्या।